जय हिंद मित्रांनो. तर आज आपण चाललो आहोत सफाळे येडवन या ठिकाणी आणि तिथे एक स्वयंभू मातेचं एक मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव आहे आशापुरी मातेचं मंदिर आणि आम्ही सुरुवात केली प्रवासाला विरारपासून. विरार जेटी. खरं तर हा प्रवास एकदम सोपा पडतो आणि जर तुम्ही हायवेने जायला गेलात तर साधारण 60 किलोमीटर तो अंतर दाखवतो. ठीक आहे. तर हे झाली आमची पूर्ण गँग आहे. आम्ही जरा हा आमचा जीडी जो बोलतोय, सर्वांना माहिती देतोय, आणि मी आहे सोबत, सूरज आहे, अभिषेक आहे आणि हा जेटीतून दिसणारा हा समुद्र. तर पाहू शकता खूप सुंदर असा म्हणजे तिथून व्ह्यू येतो. आणि इथे आम्ही पोचलो सफाळ्याला. सफाळ्यापासून जवळपास 17 किलोमीटर अंतरावरती ते मंदिर आहे आणि जाताना तुम्हाला पूर्ण गावची वाईब येणार आहे. एक साईडला रस्ता जरा खोदलेला आहे, म्हणजे काम चालू आहे. तर जर तुम्ही येणार असाल तर सावकाश या. आणि थोडंसं पुढे गेलो आणि मग शाळा सुटली होती लहान मुलांची आणि ते जे दृश्य पाहिलं का असं वाटलं का आपण पण म्हणजे एका काळी आपण पण लहानपणी शाळेत जायचो आणि ती आठवण अशी पुन्हा ताजी झाली. म्हणजे गावाकडची शाळा आणि आपण चाललोय रस्त्याने मित्रांसोबत. आता पण शाळा आहेत, आता पण मी शाळेमध्येच काम करतोय, पण ती मजा नाही जी गावी असते. आणि गल्ल्या फिरून आम्ही या मंदिराच्या एंट्रन्सला म्हणजे इथे समोरच आलो. आणि हा जो रस्ता आहे जो तुम्ही बघताय, हा पावसामध्ये जर तुम्ही व्हिडिओ वगैरे बघितले असतील आशापुरी मातेचे, तर हा तोच रस्ता आहे जो पावसामध्ये पूर्णतः म्हणजे पाणी ओव्हरफ्लो होतं आणि दोन्ही साईडने पाणी असतं. म्हणजे हा समुद्राच्या मधोमध हा रस्ता बनवलेला आहे आणि पावसामध्ये फारच सुंदर दिसतो. तुम्ही यूट्यूबला बाकीसुद्धा व्हिडिओ आहेत तर त्या बघू शकता तुम्ही. आणि पुन्हा एकदा पावसामध्ये पण आम्हीसुद्धा एकदा पुन्हा इथे येणार आहोत. तर अशा पद्धतीने आम्ही इथे पोचलो आणि हे आशापुरी देवस्थान येडवन. आणि हे जे मंदिर आपण तुम्ही बघताय ना, हे पूर्ण दगडामध्ये आहे. म्हणजे एक मोठा दगड आहे, कातळामध्येच हा खाली उतरून मग जावं लागतं. आणि ह्या एक एकविरा मातेचं मंदिर आहे, म्हणजे एकविरा देवीची मूर्ती आहे. आणि तसंच आपली आशापुरी. आणि हा जो समोर रस्ता जातोय हा फक्त संडेलाच ओपन करतात. पूर्ण क्राव्हलिंग करतच मग तुम्हाला हे दर्शन घ्यावं लागतं. आणि हा जो रिटर्न येण्याचा रस्ता होता तिथे मध्येच मंदिर होता. तर माझ्यासोबत असलेले सगळे घाबरत होते आणि मी त्याच रस्त्यानं आलो, कारण त्याला मी हाकलं होतं तो पण तो जात नव्हता. आणि मग असं करत मग आम्ही आलो थोडंसं, म्हणजे बाहेर निघालो. बघा हे पण आले. मग म्हणजे पूर्ण हा दगडच आहे आणि म्हणजे पाहू शकता, म्हणजे ही एक चमत्कारच बोलू शकतो. आणि तसंच तिथले जे पुजारी होते ते आम्हाला माहिती देत होते. म्हणजे ते बरंच काय सांगत होते देवीबद्दल, की म्हणजे नवसाबद्दल. इथे येणाऱ्या प्रत्येकाचे नवस पूर्ण होतात. त्यांनी काही 2-4 स्टोऱ्या सांगितल्या की कालच कोणतरी पोलीस ऑफिसर आले होते, त्यांचेसुद्धा नवस पूर्ण झालं. छान वाटलं त्यांच्याशी गप्पा मारून. संपूर्ण कोळी समाज आहे तिथे. आणि हा बाजूलाच उजव्या बाजूला इथे 20-25 पायऱ्या चढलात की मग थोडंसं खाली जायला रस्ता आहे. आणि तिथे बारोंडा करीन, म्हणजे इथे आपल्या विरारमध्ये बघा बारोंडा देवीचं मंदिर आहे, तर त्या देवीची सुद्धा इथे मूर्ती आहे. आणि ती सुद्धा अशी दगडामध्येच आहे, पण आपल्याला जवळच दिसते ती. म्हणजे बघा निसर्गाने किती काय काय बनवून ठेवलंय. हे बघा बारोंडा करीन माता. मंदिर मी बोललो ना की हे आतमध्ये जास्त ट्रॅव्हलिंग करायला लागत, हे लगेचच समोरच मूर्ती तुम्हाला दिसते आणि मग तिथून तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि मग थोडंसं मग आमचा फोटोशूट चालू झाला. आणि हे जे समोर दिसतंय ना, हे सुद्धा एक मंदिर आहे, शिव मंदिर आहे. तिथेही आपण जाणार आहोत. आणि हे आपलं आशापुरी मातेचं मंदिर. आणि मग थोडं
थोडंसं फोटो व्हिडिओ चालू होते. एक सुंदर असा निसर्ग असा आमच्या समोर होता. म्हणजे हे मंदिर बघा तुम्ही पाहू शकता. हे जे पूर्ण म्हणजे जो दगड आहे तो सुद्धा असा चमकत होता, कारण की बाजूलाच पाणी म्हणजे समुद्राचंच पाणी होतं ते समुद्र आणि त्याच्या सनराईज चाललेला. तर मग सुंदर असा एक नजारा होता. असं वाटतच नव्हतं की आपण महाराष्ट्रात आहोत. असं वाटत होतं कुठेतरी बाहेरच्या ठिकाणी जाऊत, आउट ऑफ इंडियाच आहोत असंच वाटत होतं. आणि हा बघा, हा एक शूट मी जबरदस्ती घेतला आहे, कारण की बघा किती सुंदर म्हणजे त्या पक्ष्यांचा थवा वगैरे चालला आहे. आणि पाहू शकता इथे थोडेसे पुढे आहे ना, इथे सर्व पक्षीच बसलेले, त्या चिमण्याच बसलेल्या. आणि मग तिथून मग वेळ कमी होता, सूर्यास्त होत होता, त्यामुळे आम्ही तिथून मग शिवमंदिर आहे पुढे जे मी दाखवलं मगाशी बोटाने, तर त्या मंदिरात आलो. ते सुद्धा स्वयंभू मंदिर आहे. आणि आमचं नशीब चांगलं की आम्ही तिथे पोचल्या तिथे आरती सुरू होती. मग आरतीसाठी थांबलो थोडा वेळ. म्हणजे नेमकं आम्ही गेलो आणि आरती म्हणजे 2 मिनिटांनी संपली, पण आम्हाला आरती भेटली. आणि ही एक शिवलिंग आहे इथे, आणि ते सुद्धा स्वयंभू आहे. आता जत्रा येणार आहे त्यांची महाशिवरात्रीची संडेला, त्यामुळे थोडीशी तयारी वगैरे चालू होती त्यांची. आणि हा तिथून जो दिसणारा नजारा होता तो तुम्ही पाहू शकता. आणि एकदम म्हणजे असा पाहतच राहावं असं होतं. तरी आम्ही तिथे बराच वेळ थांबलो. आणि इथून दोन्ही मंदिरं दिसत आहेत बघा, हे आपली आशापुरी मातेचं मंदिर आणि हे शिवमंदिर. आणि हा पूर्ण अथांग समुद्र पसरलेला, शेवटपर्यंत काहीच दिसत नव्हतं, फक्त आणि फक्त तो एक मावळणारा सूर्य तोच दिसत होता. आणि हा व्ह्यू खरंच म्हणजे प्रत्येकजण या व्ह्यूसाठीच जात असतो. आणि मग थोडंसं पुढे एडवन नाक्यावरून मग आता एवढं आलो, तर मग म्हटलं बीचवरती पण जाऊन येऊ. आणि आमच्याकडे वेळ होता बराच, तर त्यामुळे मग आम्ही बीचवरती निघालो. आणि हे समोरच बीच आहे. गर्दी फार कमी असते. आम्ही खरं तर सोमवारचा दिवस आहे हा, सोमवारी गेलो. आणि ह्या दोघांची गाडी अडकलेली बघा. आणि थोडंसं आबीच्या हातामध्ये कुरकुरे आहेत, म्हणजे असंच जरा टाईमपास. असंच खायला बसलेलो, थोडा वेळ बीचवर बसलो. तिथे गावातच एक मित्र आहे, मग तो आलेला, त्याच्याशी गप्पा मारून मग सर्व शेवटच्या जेटीने आम्ही निघालो पुन्हा एकदा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. जय हिंद.